नंतर सुरू झाला शिवबंदीचा कार्यक्रम, जो कोळी समाजाची एक पारंपरिक कला आहे. काडी फिरवणे प्रत्येकाला जमत नाही, त्यांच्या अंगात कला असते, तोच ती काडी सुंदरपणे फिरवू शकतो. अनेकांनी आपापली कला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि काड्या चांगल्या प्रकारे फिरवल्या. पण काडी फिरवण्यासाठी आधी थोडं नियोजन असायला हवं. कोण काडी फिरवणाऱ्याची एक लिस्ट असली तर कार्यक्रम अजून व्यवस्थित होईल. मी मागच्या वर्षी शिवबंदीत होतो आणि या वर्षी सुद्धा सहभागी झालो. मी लहान असताना सुद्धा काड्या फिरवण्याचा कार्यक्रम पाहत होतो, पण त्यावेळेस कधी गोंधळ किंवा वाद होत नव्हते. हे एक कला आहे आणि कला लोकांपर्यंत नीट पोहोचली पाहिजे. त्यामुळे कार्यक्रमाचं चांगलं नियोजन होणं गरजेचं आहे. कधी कधी मागचे लोक काड्या फिरवत असताना गोंधळ करतात, त्यामुळे खेळणाऱ्यांनाही त्रास होतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, आपल्या गावाचं नाव प्रत्येक ठिकाणी निघालं पाहिजे. पण कधी कधी आपणच आपल्या गावाचं नाव खाली वाढण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गावाचं नाव वर नेता नाही आलं तरी चालेल, पण खाली जाऊ द्यायला नको. नंदीचं सोंग निघालं, त्यानंतर गणपतीचं सोंग निघालं आणि मग पहाटे साधारण 3:30 वाजता महिषासूर यांची एंट्री झाली. गावातील जुनी मंडळी सांगतात की महिषासूर भागुबाई माता यांच्या समोर आल्यानंतर पूजा केली गेली पाहिजे आणि खेळत खेळत तो होळीपर्यंत गेला पाहिजे. जर सगळं व्यवस्थित नियोजन झालं तर कार्यक्रम अजून सुंदर होऊ शकतात. गावातील पुढाऱ्यांनी थोडा पुढाकार घेतला तर सर्वजण ऐकतील. आणखी एक गोष्ट, जत्रेच्या दिवशी अनेक ठिकाणाहून पाहुणे येतात. ग्रामदेवत भागुबाई माता यांच्या दर्शनासाठी येतात. दारू पिणारे लोक बघण्यासाठी नाही, पण आज बघितलं तर जवळपास अर्धे लोक दारू पिताना दिसतात. हे खरं तर वाईट वाटतं. म्हणून गावातील सर्व पुढाऱ्यांना आणि गावकऱ्यांना एकच विनंती आहे, आपल्या शिवनगरी जळगाव सपकाळ या गावाचं नाव तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. ते नाव टिकून ठेवणं आपली जबाबदारी आहे. म्हणून पुढच्या देवीच्या स्वारीपर्यंत आपल्या गावात कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचा निर्णय आणि कायमस्वरूपी दारूचे धाबे, दारूमुळे गाव बर्बाद होत चाललंय, हे धाबे बंद झाले गेले पाहिजे.